हा पाय खाली जमिनीवर टेकवायचा नाही. बस. हा हा चांगला असतात तर तुम्ही बिंदास 5 किलोमीटर सुद्धा चालू शकता. हा हा पण ती पण होईल सगळं मला वापरून चालू त्याच्यावर लोड आला तर इथलं हाड हल्लं की इथं पण ऑपरेशन लागेल. आता काय हे विदाउट ऑपरेशन बरोबर नाही. नुसतं प्लास्टर तुम्ही त्याच्यावर लोड घेऊन बसतात आणि ते हाड हल्लं की त्याचं पण जर हा हात चांगला असता तर तुम्हाला मस्त चालवलं असतं आत्ताच. वॉकर बघू आपलं आपल्याला कसं सवय नाही तर 4-5 दिवस तुम्ही हलवा. तुम्ही पाय हलवायचा प्रयत्न करा. काय नाही ते 2 मिनिटात दुखणं कमी होते बघा. मी लिहून देतो. गुडघ्यापासून इथपर्यंत अख्खं हाड एकदम व्यवस्थित ओके. तुम्ही पाय खाली सोडून बसायचं तर पाय खाली सोडून बसू शकता. काय येतं माझ्यासमोर होऊ द्या. चला नाही काही पाईपची काही आता 5 फूट लांब येतो पाईप. त्याला काय प्रॉब्लेम नाही. मी इथून 5 फुटापर्यंत सुद्धा हालचाल केला. पाईपाचं काय ट्रेन त्याला आम्ही आधार देतो. सोडत तुम्ही सोडत मी पकडलाय ना. मी सोडू का मग? हो दुखणार केलंच नाही तर होणार नाही. 2 वर्ष अशीच जातील. पुढे नाही पुढे नाही मागच आहे. बरोबर आहे ते आहे तिथे बरोबर आहे. वळा तुम्ही वळा पाय तुमचा मी पकडलेला आहे. तुम्ही घालून जा. सरका मागे सरका मागे हळूहळू सोडा आता पाय. झाली की फक्त पाय टेकायचं नाही एवढं लक्षात. एवढाच नियम. पाय टेकायचंच नाही. हात बरं नुसतं वॉकर एवढाच एक नियम आहे आमचा. तुम्हाला गुडघा बेंड करायचा आहे बेंड करू शकता. त्या खुशीवर झोपाय काय सगळं करू शकता. आमच्याकडनं काही त्याला काही बंधन नाही. आमच्याकडनं एकच बंधन हात वेळ हा पायावर लोड द्यायचा नाही. हे 3 ते 4 आठवडे वॉकर पण नाही. त्यानंतर एक काम करायचं ते इतकं स्पष्ट बोलत नाही. मी पण स्पष्ट बोलतो. नंगडी पाणी खेळत नको सध्या नको. त्यात स्वरूपात मध्ये पाहिजे. शेजारीच आहे सेम असंच आहे. बेडची घरात नाही का बेडची थोडस मदत घेऊन तसं काहीतरी करावं. त्याला नाही जमणार. मग त्याला परत बसून काय खुबड्या नाही हात कसा धरणार असं तो ह्यात जाते. आपण सपोर्टला कोणाचं तरी मदत लागणार. मदत पाय सरळ करा. हा पाय चांगला पाय सरळ करा. बेंड करा. सरळ करा बेंड करा. तसंच तिकडे करायचा प्रयत्न सुरू करा. लगेच होणार नाही मान्य आहे मला थोडंसं दुखेल पण तुम्ही प्रयत्न आज सुरू केला तर संध्याकाळपर्यंत वाढेल. करा बरं आता झालं. केलं पाहिजे. केलं नाही तर होणार नाही. वाटलं की गुडघा जाम झालाय. दुखतंय म्हणून केलं नाही तर होणार नाही. तिथे 3-4 टाके आहेत. तुम्ही तिथे हालचाल करा बिंदास. त्याची काही काळजी करू नका. पायाची बोट हलवायचा पण बिंदास प्रयत्न करा. काही सुद्धा केला तरी चालेल. जेवढा होईल तेवढा जमतोय तेवढा. दुपारी आपण ड्रेसिंग करणार आहोत. त्यानंतर इथला बरंचसं ड्रेसिंग कमी होईल छोटं होईल. त्यानंतर तुम्ही अजून हालचाल करू शकाल. आणि जरा जाड ड्रेसिंग लावलं पहिल्या दिवशी ब्लीडिंग वगैरे होत असते. ठीक आहे ना. काय प्यायचं काही नाही. शरीरासाठी जे चांगलं आहे ते सगळं खाऊ पिऊ शकतो. या अवस्थेत हॉटेलचं टाळा. शिळं पाकं टाळा. या अवस्थेत उलट्या जुलाब सुरू झाले तर परत अजून बसतो. त्यामुळे पोट खराब होईल असं काही खाऊ. त्याची सवय आहे तेच खातो.